नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। बंडखोरांची मनधरणी की नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक। काँग्रेस शिष्टमंडळाकडून देखील पवारांची भेट घेत आघाडीसाठी इच्छा व्यक्त। मनपा निवडणुकीमध्ये युती आघाडीबाबत पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुख यांना पाठिंबा दिल्यानं नाराजी। सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा। सूत्रांची माहिती। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी। पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। सूत्रांची माहिती। बाबा मला मारलं म्हणत कोणीतरी दिल्लीला गेलं। शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। तर दिल्लीत हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचा वारसा काय चालवणार? शिंदेंवर निशाणा। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरती आज मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रास्ता अडवल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या। महिला चांगल्याच आक्रमक।